तुम्हाला माहिती आहे का की गणपती बाप्पाला बुद्धीची देवता का म्हणतात? तर त्यामागची कथा आपण आज जाणून घेऊया. एकदा काय होतं, शंकर पार्वती बसलेले असतात आणि ते म्हणतात की सर्वात बुद्धिमान कोण आहे? आपल्याला 2 पुत्र आहेत, एक म्हणजे कार्तिक आणि दुसरा म्हणजे गणेश. तर सगळ्यात बुद्धिमान कोण आहे याची आज आपण परीक्षा घेऊया. त्यावर कार्तिकेला वाटतं मीच सगळ्यात बुद्धिमान आहे, पण बाप्पा काहीच बोलत नाहीत. मग त्यावर पार्वती बाप्पांची बाजू घेते, म्हणते की माझा गणपती, माझा जो गणेश आहे तो देखील सर्वात बुद्धिमान आहे. मग आता कसं ठरवायचं सर्वात बुद्धिमान कोण? तर त्यानंतर मग शंकर आणि पार्वती दोघं ठरवतात, दोघांना बोलवतात. कार्तिकेय मयुरावरून येतो, मयुरावरून म्हणजे मोरावरून, कार्तिकेयच वाहन मोर आणि गणपती बाप्पा उंदरावरून येतात. मग काय होतं, तर ते म्हणतात की दोघंजण तुम्ही ह्या संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालायची आणि इथे यायचं. जो कोणी पहिला इथे येईल तो विजयी असेल आणि तो सर्वात बुद्धिमान मानला जाईल. मग असं म्हणल्यावर कार्तिक बरं म्हणतो. तो म्हणतो माझा तर मयूर पक्षी आहे, मी अख्ख्या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून येऊ शकतो, कारण उंदरापेक्षा मयूर जो आहे माझं वाहन ते खूप चफळ आहे, उंदीर काय हळूहळू पळणार असं म्हणतो. त्यावर बरं असं म्हटलं आणि शर्यत सुरू झाली. तर गणपती बाप्पांनी कैलासावर शंकर आणि पार्वती बसलेले त्यांना 3 प्रदक्षिणा घातल्या आणि तोपर्यंत इकडं कार्तिकीय अख्ख्या पृथ्वीला प्रदक्षिणा घालत बसला. आणि इथेच बाप्पांनी सिद्ध केले की ते जे आहेत ते बुद्धीचे दैवत आहेत. मग कार्तिक 3 प्रदक्षिणा घालून आल्यावर म्हणला मी पहिल्यांदा प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यावर गणपती बाप्पा म्हणले माझ्या देखील प्रदक्षिणा पूर्ण झाल्या. पण कार्तिकेला राग येतो, तो म्हणतो तू मला कुठेच दिसला नाहीस प्रदक्षिणा घालताना, तू खोटं बोलतोयस. त्यावर गणपती बाप्पांनी सुंदर असं उत्तर दिलं. गणपती बाप्पा म्हणाले की हे शंकर आणि पार्वती आहेत ते माझे आईवडील आहेत आणि माझ्यासाठी ते माझे जग आहेत आणि म्हणून मी त्यांना 3 प्रदक्षिणा घालून नमस्कार केला आणि मी ही शर्यत जी आहे ती विजयी झालेलो आहे. असं म्हणल्यावर त्या दिवशीपासून गणपती बाप्पांना बुद्धीची देवता असे देखील म्हणले जाते. जर आपले व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन गोष्टीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.